आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। निलगिरी बाग या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि रोड शोला सुरुवात होणार आहे। या परिसरामध्ये सध्या काय चित्र आहे, कसं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। एकीकडे नाशिकचा गारठा हा सर्वसामान्य नागरिकांना थोडासा त्रासदायक ठरत असताना दुसरीकडे मात्र सध्या नाशिकमधलं वातावरण तापलेलं आहे। नाशिकमध्ये सध्या आज मोदींचा दौरा होतो, याच्यामुळे एक वेगळाच उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो आहे। आणि आज नाशिकमध्ये निलगिरी बाग जी आहे त्या निलगिरी बाग या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आलंय आणि मोदींचं या ठिकाणी आगमन होऊन या ठिकाणाहून मोदी रोड शो साठी प्रस्थान होणार आहेत। आपण बघू शकतोय की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी देखील तपासणी देखील केली जाते आहे आणि एकंदरीतच या सगळ्या परिसराला मोठ्या प्रमाणात छावणीचं स्वरूप हे प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणाहून या मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी होणारे सांस्कृतिक कला सादर करणारे जे काही आहेत का विद्यार्थी आहेत शालेय महाविद्यालयीन त्यांना देखील या ठिकाणी आता ते मोदींच्या रोड शो साठी या ठिकाणून जातानाचं चित्र पाहायला मिळतं। एकंदरीत आपण बघितलं की मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये सध्या मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण 2019 नंतर मोदी प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।